5 जून 2026 पासून छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग केली तरच रासायनिक खते मिळणार आहेत. केंद्र सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे आणि खताची ही ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी केंद्र सरकारनं एक डिजिटल ॲप तयार केलेला आहे आणि त्या डिजिटल ॲपचं नाव आहे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. या ॲपची ते कसं चालतं याची चाचणी म्हणजे टेस्टिंग या 2 जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दुकानात जाऊन डायरेक्ट तुम्हाला खतं परचेस करता येणार नाहीत किंवा खरेदी करता येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला या ॲपवर जाऊन ऑनलाईन बुकिंग करावं लागेल आणि ऑनलाईन बुकिंग करून टोकन जनरेट करावं लागेल आणि हे जनरेट केलेलं टोकन संबंधित दुकानदाराला म्हणजे खत विक्रेत्याला नेऊन दाखवावं लागणार आहे आणि त्यानंतर तो त्याच्या पॉस मशीनमध्ये ते टोकन स्कॅन करेल आणि शेतकऱ्यांनी नोंदवलेली जी खतं आहेत ती त्यांना विक्री केली जातील. अशी या ॲपची रचना आहे आणि हे ॲप चांगल्या रीतीनं चालू लागलं म्हणजे त्याची फुल प्रूफ टेस्टिंग झाली की अशा प्रकारची खताची ऑनलाईन विक्री पूर्ण देशभर राबवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. परंतु हे ॲप चालवताना शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांना अनंत अडचणी येत आहेत आणि या अडचणीमुळं थोडीफार गोंधळाची परिस्थिती मार्केटमध्ये या 2 जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर ह्या अडचणी कोणत्या आहेत, त्याचे फायदे काय आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर 5 जून 2026 पासून या 2 जिल्ह्यामध्ये खताची ऑनलाईन बुकिंग सुरू झालेली आहे आणि हळूहळू या ॲपमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत. या कोणत्या त्रुटी आहेत तर महाराष्ट्राची एक इनपुट विक्रेत्याची असोसिएशन आहे म्हणजे संघटना आहे, त्याला महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन असं म्हटलं जातं आणि या असोसिएशननं या संघटनेनं महाराष्ट्र राज्याचे संचालक कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण यांना एक पत्र दिलेलं आहे 8 जून 2026 रोजी आणि या ॲपमध्ये येणाऱ्या त्रुटीचा पाढा त्यांनी वाचलेला आहे आणि या ज्या त्रुटी आहेत खरोखरच बरोबर आहेत. कारण मी पण काही शेतकऱ्यांना काही खत विक्रेत्यांना बोललो असता त्यांना पण अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत. तर ह्या अडचणी कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आपण एक एक करून घेऊ. हे ॲप लॉन्च करत असताना केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना किंवा खत विक्रेत्यांना कुठंही विश्वासात घेतलं नसल्याचं दिसून येत आहे. त्यांची मीटिंग झालेली नाही, त्यांची ट्रेनिंग झालेली नाही आणि अचानक खरीपाच्या तोंडावर या ॲपची अंमलबजावणी या 2 जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे. गनिमत म्हणजे यावर्षी पावसाळा थोडा लेट आहे. पावसाळा जर वेळेवर आला असता तर बाजारामध्ये तुफान गर्दी झाली असती आणि खत विक्रेते या शेतकऱ्यांना तुमची ऑनलाईन बुकिंग नाही म्हणून खत देऊ शकले नसते आणि यामुळं शेतकरी आणि खत विक्रेते यांच्यामुळे भांडणाला सुरुवात झाली असती. त्यामुळं पूर्वतयारी करून खरीपाच्या थोडं अगोदर केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं असं असोसिएशनचं म्हणणं आहे. शेतकरी आणि खत विक्रेते यांच्यामध्ये अनेक ठिकाणी भांडणं होत आहेत. कारण शेतकऱ्यांना दुकानामध्ये खताचा साठा दिसतोय परंतु खत विक्रेते हा जो साठा आहे तो शेतकऱ्यांना विक्री करू शकत नाहीत. शेतकरी म्हणतात की तुमच्याकडे खत आहे आम्हाला का देत नाही, परंतु खत विक्रेत्याची अशी अडचण आहे या शेतकऱ्यांनी या खताची ऑनलाईन बुकिंग न केल्यामुळं त्यांना ही खतं विक्री ते करू शकत नाहीत आणि ॲपमध्ये आपल्याला लॉग इन केल्यानंतर पिकाची निवड करावी लागते. पहिले सर्वे नंबर तुम्हाला निवडावे लागतात आणि त्या सर्वे नंबरमध्ये तुम्ही कोणतं पीक लावणार आहात हे पीक तुम्हाला निवडावं लागतं. म्हणजे एका सर्वे नंबरमध्ये एकच पीक निवडण्याची मोहलत या ॲपमध्ये आहे. परंतु सर्वे नंबर जर मोठा असेल, क्षेत्र मोठा असेल तर त्या ठिकाणी शेतकरी अनेक पिकं लावत असतात. त्यामुळं मल्टी क्रॉपचं ऑप्शन या ॲपमध्ये नाही. म्हणजे शेतकऱ्याला जर 2-3 पिकं निवडायची असतील तर तो शेतकरी निवडू शकत नाही. तसेच काही पिकं अशी असतात, सोयाबीनमध्ये आपण तूर लावतो, मग असे मिश्र पिकंसुद्धा किंवा आंतरपिकंसुद्धा तुम्हाला त्यामध्ये निवड करता येत नाही आणि ती पिकाची निवड न केल्यामुळं तुम्हाला खताची मात्रा पण ठरवता येत नाही. कारण यामध्ये केंद्र सरकारने काय केलेलं आहे, जनरल फर्टिलायझर रिकमेंडेशन्स म्हणजे सामान्य खताच्या शिफारशी ज्या आहेत
त्यानुसार खताची मात्रा ठरवली जाते. म्हणजे तुम्ही एखादं पीक निवडलं तर त्याला किती डोस रिकमेंड केलेला आहे, शिफारशीत केलेला आहे, त्याप्रमाणे आपोआप त्या खताच्या बॅगची संख्या या ॲपमध्ये येत असते. आणि त्यामुळं एकाच पिकाची मात्रा त्यामध्ये येत असल्यामुळं बाकीची जी पिकं आहेत ती शेतकऱ्यांना निवडण्याचं जे ऑप्शन आहे ते देण्यात यावं. या ॲपमधली दुसरी जी त्रुटी आहे ती म्हणजे खत निवडण्याबाबतीत. या ॲपमध्ये केंद्र सरकारने खताची 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक युरिया, दुसरं MOP, 3 नंबरचं DAP, 4 नंबर NPK म्हणजे संयुक्त खते. या 4 गटामधून शेतकऱ्यांना खताची निवड करावी लागते. ही निवड करत असताना संयुक्त खतामध्ये म्हणजे NPK गटामध्ये खताची निवड करत असताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ॲपमध्ये सर्वे नंबरची पिकाची निवड केल्यानंतर जेव्हा आपण NPK म्हणजे संयुक्त खतं निवडतो त्यामध्ये एकच खत निवडलं जातं, दुसरं खत त्याला निवडता येत नाही. उदाहरणार्थ आपण 15-15-15 हे खत निवडलं तर शेतकऱ्याला आणखी 19-19-19 हे पण खत लागत असतं, परंतु हे 19-19-19 खत निवडण्याचं ऑप्शन या ॲपमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाचं म्हणजे हे जे ॲप आहे पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीमध्ये किंवा लोकल लँग्वेजमध्ये नाही. त्यामुळे पण काही शेतकऱ्यांना लँग्वेजची म्हणजे भाषेची अडचण यामध्ये उद्भवत आहे. हे डिजिटल जे ॲप आहे त्यामध्ये आपल्याला QR कोड जनरेट करावा लागतो किंवा टोकन जनरेट करावं लागतं आणि ते टोकन जनरेट केल्यानंतर साधारणतः 24 तासामध्ये त्या शेतकऱ्यांना खताची उचल निवडलेल्या दुकानामधून करायची असते. सध्या पेरणीचा हंगाम आहे, म्हणजे पावसाळा जर वेळेवर आला असता तर शेतकऱ्याची बुकिंग केल्यानंतर जर तुम्हाला 24 तासांनी भेटणार असेल तर पाऊस जर वेळेवर झाला असता तर निश्चित म्हणजे ही जी खतं आहे ती पेरणीला उपलब्ध होऊ शकली नसते. पेरणी झाल्यानंतर खताची उचल शेतकऱ्यांना करावी लागली असती आणि आपल्याला माहिती आहे की पेरणीची लगबग फार जबरदस्त अशी असते, त्यामध्ये वेळ थोडाफार पण मिळत नाही. अशा वेळेस शेतकरी पेरणी करायची का खतं घ्यायची हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला असता. दुसरी गोष्ट आहे की जनरल फर्टिलायझर रिकमेंडेशन्स म्हणजे खताच्या शिफारशी आहेत त्याप्रमाणे खताची मात्रा या ॲपमध्ये आपोआप पीक निवड की ठरवले जाते. ही निवडत असताना शेतकरी युरियाचीच जास्त निवड करत आहेत आणि यामागचं सर्वात मोठं कारण असं आहे, युरिया हा सर्व खतामध्ये स्वस्त खत असा आहे कारण त्याला गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. आणि बाकीची जर तुम्ही खतं निवडायची म्हणली तर या खताच्या ज्या किमती आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत. म्हणजे ही खतं शेतकऱ्यांनी कशी खरेदी करावीत हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यापुढं. त्यामुळंच शेतकरी कमी किमतीचं जे खत आहे युरियाची जास्त प्रमाणात निवड करत आहेत. याचा अर्थ युरियाचा फार मोठ्या प्रमाणात खप होण्याची शक्यता आहे, परंतु सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळं युरियाचा जो पुरवठा आहे तो पण पाहिजे तेवढा मार्केटमध्ये होत नसल्याचं दिसून येत नाही. DAP तर जवळपास बाजारातून गायब झाल्यासारखीच परिस्थिती आहे आणि साहजिकच युरिया जास्त प्रमाणात जर घेतला तर इतर जी खतं आहेत ते दुकानामध्ये पडून राहणार आहेत असं खत विक्रेत्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही पीक निवडलं की त्या पिकाला विद्यापीठानं जो शिफारस केलेली आहे खताची मात्रा त्याप्रमाणे वेगवेगळ्या खताची मात्रा यामध्ये आपोआप येते. आणि त्यामुळे काही हुशार शेतकरी असं करत आहेत की ज्या पिकांना जास्त प्रमाणात खतं लागतात तीच निवडत आहेत. म्हणजे त्याला ते लावायचं नसलं तर ते पीक निवडतात. उदाहरणार्थ ऊस, केळी या पिकांना रासायनिक खताची मात्रा जास्त लागत असते, शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि ते निवडल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात खतं उचलता येतात. तुम्ही जर बाजरी पीक निवडलं तर त्याला एक क्षुल्लक खताची मात्रा शिफारस केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पीक निवडलं तो लावेलच की नाही यामध्ये शंका आहे. त्यामुळं या त्रुटीचा पण काही ठिकाणी गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे. ऊस पिकामध्ये, केळी पिकामध्ये युरिया जास्त लागत असतो. त्यामध्ये सुद्धा इतर खतापेक्षा युरिया जास्त प्रमाणात घेण्याकडे कल शेतकऱ्याचा दिसून येत आहे. खत विक्रेत्याच्या दृष्टीने एक आणखी अडचणीची बाब अशी आहे की या दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपन्या अनेक ग्रेडच्या खताचा पुरवठा करत असतात आणि यातील काही ग्रेड जे आहेत ते शेतकरी निवडतच नाहीत. त्यामुळे हा जो साठा आहे तो दुकानामध्ये पडून राहतो आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा जो आर्थिक भुर्दंड आहे तो खत विक्रेत्यावर पडतो. या खताचं करायचं काय हा पण प्रश्न या खत विक्रेत्याकडे आहे. जे डायरेक्ट गिराईक येईल खत घेण्यासाठी त्यांना हे खतं विक्री करण्याची परमिशनसुद्धा दुकानदारांना नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की जे ग्रेड चालत नाहीत
त्याची आम्हाला डायरेक्ट विक्री करण्यासाठी परमिशन द्या, परंतु अशी सुविधा या ॲपमध्ये नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी पावसाचं वितरण कमी जास्त असतं. प्रत्येक भागामध्ये पाऊस कसा पडतो यानुसार पिकाची निवड शेतकरी करत असतात आणि त्याचा अंदाज घेऊनच ते नंतर खताची खरेदी करत असतात. भविष्यामध्ये पाऊस कसा पडेल हे शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही आणि अंदाज घेऊन फक्त त्यांना सध्या पिकाची निवड करावी लागते आणि खतं पण खरेदी करावी लागतात. ही पण शेतकऱ्याच्या दृष्टीने फार मोठी अडचण आहे. आता हा अडचणीचा पाढा आपण आता वाचलेला आहे. आता याच्यामध्ये फायदे काय आहेत हे पण थोडक्यात पाहू. तर पूर्वी काय व्हायचं की पावसाळा झाला की शेतकऱ्यांच्या रांगा या खत विक्रेत्याच्या दुकानापुढं खत घेण्यासाठी, खत खरेदी करण्यासाठी लागायच्या. या खताच्या रांगा आता आपल्याला दिसून येणार नाहीत, कारण तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून खताची खरेदी करण्याची सुविधा यामध्ये केंद्र सरकारने दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या, त्याची विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि त्यांचे खताचे वेगवेगळे ग्रेड्स पण आहेत. आणि या कंपन्या काय करतात की जे ग्रेड चालत नाहीत ते पण दुकानदाराच्या माथी मारतात आणि हे दुकानदार पण शेतकऱ्याच्या माथी मारतात, म्हणजे लिंकिंग होते. तर अशा प्रकारची लिंकिंग या ॲपमुळे होणार नाही असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये गर्दी जास्त असेल तर बऱ्याच खताची विक्री जी आहे ती औंधी होत असते. तो पण प्रश्न या ॲपनं मिटवला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि चौथा जो फायदा आहे तो म्हणजे जनरल फर्टिलायझर रिकमेंडेशनप्रमाणे खताची निवड होत असल्यामुळं त्या पिकाला लागणारं आवश्यक तेवढंच पीक जमिनीमध्ये पडणार नाही. परंतु यामध्ये असं आहे की शेतकऱ्यांनी जर निवडलेलं पीक शेतामध्ये लावलं तरच, म्हणजे शिफारशीपेक्षा जास्त खताची मात्रा आपल्याला द्यावी लागणार नाही आणि जास्त आर्थिक बुडधन पण शेतकऱ्यावर पडणार नाही अशी ॲपने सोय केलेली आहे. परंतु त्याचा जर पुरेपूर वापर केला तरच. तर शेतकरी बंधूंनो, अशा या ॲपच्या बाबतीत अडचणी आहेत, तसेच काही फायदे पण आहेत. धन्यवाद.